आणि या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ऑरेंज कॅप मध्ये सध्या आहे अमितराज चव्हाण. आपण या शरद कोंडाळकर, आपण या एक प्रोफेशनल खेळाडूची ओळख असणारा हा खेळाडू. त्याचबरोबर पर्पल कॅप साहिल पवार, वैयक्तिक 3 विकेट आपल्या नावे घेतलाय. साहिल पवार हा खेळाडू पर्पल कॅप वरती आहे. असे कॅप्स चेंज होणार, जशी प्रकारे मॅच मध्ये बदल होणार. सध्या संपूर्ण लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतोय. ऑरेंज कॅप वरती आहे, आपण पाहू शकाल अमितराज चव्हाण या खेळाडूला तुम्ही पाहताय. त्याचबरोबर पर्पल कॅप वरती आहे साहिल पवार या खेळाडूला आपण पाहतोय. शरद कोंडाळकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन शरद दादा, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. यस पंच, मॅच सुरू करा. चला बॉल पाठवायचे आहेत. आपण पाहू शकाल बॉल 70-70च्या माध्यमातून 70-70 चे बॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. वेलकम बॅक आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, सर्व बॅक, सर्व खेळाडू रसिक, तुम्हा सर्वांचं सीडी प्रीमियर लीग मध्ये 2025 चं पहिलं महासंग्राम पर्व क्रमांक 6. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर शरद कोंडाळकर या खेळाडूला इथे पुरस्कृत केला जातोय. अभिनंदन दादा, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. जातो बॅक टू क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालाय, मॅच सुरू करा. हा सिग्नल आलाय. पहिला सामना दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका बाजूला आडवी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये केटी स्पोर्ट्स. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉलला उडवलाय कव्हर पॉइंटला. इथे पहा गोशांकी क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन मध्ये फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर एका रनच्या बरोबर करणचं खातं उघडलंय. धावांचा श्री गणेशा होतोय. चला केटी स्पोर्ट्स आपला 12th मॅन. इथे फटका चांगला आहे. इथे सिंगल केटी स्पोर्ट्स. अगदी पहिला बॉल पडण्याआधी आपला 12वा प्रतिनिधी आला नाही तर तुम्हाला प्लीज पेनल्टी सामोरे जावे लागेल, याची दक्षता घ्या. सर आताचा बॉल देखील सिंगल आहे ना? यस, ओके. 2 धावा मिळते. 2 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे पहा शॉर्ट आर्म पुल केलाय. बॉल झालाय डीप मध्ये. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते. थोडासा फंबल झालाय परंतु स्वतःला सावरलाय. चांगला थ्रो आलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट. 3 धावा. माझ्या बरोबर संपूर्ण लेखाजोखा आपण पाहतो. या संपूर्ण मॅचची कहाणी, संपूर्ण गुणलेखकाची जबाबदारी माझ्या बरोबर तेजस, तुझं देखील स्वागत. इथे पहा भन्नाट वेग, प्रचंड वेग धारण केलाय. बॉल अक्षरशः बंदुकीच्या गोळीनुसार भरपूर वेगाने निघालाय. शैलेशचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चांगला बॉल, चांगल्या बॉलची पिचिंग होते. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. खूप चांगली गोलंदाजी शैलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. फटका बसलाय बॉलच्या खाली. फिल्डर बॉलच्या आणि खराब. इथे पहा झेल निसटलाय. कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा. इथे पाहू शकाल झेल धरतीला दान दिलाय. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये कॅचेस किती महत्वपूर्ण असतात माझ्या मित्रांनो, या सर्व काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती पडतात. एक किस्सा मला आठवतो मित्रांनो. भारत विरुद्ध श्रीलंका खेळत होता. रोहित शर्माचा तिसारा परेराने 4 या धावसंख्येवरती झेल सोडला होता. रोहित शर्माने 264 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली होती. या मॅच मध्ये काय घडेल हे पाहणं आवश्यक राहणार. इथे फटका चांगला आहे. यावेळेला फटका बसलाय परंतु बॉल कॅप मध्ये आहे. पॉवर प्लेचा वापर होतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. 2 धावा मिळत आहे. 2 धावांच्या बरोबर ओव्हरची होते समाप्ती. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिले इथे संपले. टीमची धावसंख्या धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ द विकेट 6 या आकड्यावरती.
पहा पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये संपले 6 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शैलेशनं चांगला स्पेल हाताळलं. वैयक्तिक 6 धावा त्याने खर्च केल्या. चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली. ओव्हर नंबर 2 मध्ये चला पंच परमेश्वर शैलेशने बरोबर 4 मिनिटांमध्ये आपला स्पेल हाताळलाय. चला टाइमर सुरू आहे याची दक्षता घ्या. प्रत्येक ओव्हरसाठी अवघ्या 5 मिनिटांचा कालावधी तुम्हाला असणार आहे. ओव्हर नंबर 2 अर्जुन सेकंड ओव्हर मध्ये आलाय. पहिलाच बॉल स्वॅग से करेंगे स्वागत. बॅट मधून स्वीट साऊंड आहे. क्या बात आहे. फेकून दिलाय. बॉल लांब गेलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. यश सारख्या खेळाडूला सुवर्ण संधी मिळाली आहे. यश आता तुटून पडलाय. ओ माय गॉड. ओ माय गॉड. लांब गेलाय. लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. बॉल आउट ऑफ द पार्क. ठोकाडी सिंग. होता रोहित शर्माचं तिसारा परेराने 4 या धावसंख्येवरती झेल सोडला होता. परंतु तशाच प्रकारचा उल्लेख तशाच प्रकारची कामगिरी यश सुटून पडलाय. अक्षरशः कडक उन्हामध्ये ऑरेंज कॅप वरती देखील तो गेलाय. आमचे गुणलेखक माझ्या बरोबर जुडलेले आहेत. तेजस अगदी चांगल्या गुणलेखकाची भूमिका त्याच्या माध्यमातून होते. आता तुटून पडलाय. बॉलर पुन्हा तयार. अर्जुन निघालाय. इथे पहा क्या बात आहे. स्लॉक स्वीप नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका. सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धाबा झालेल्या आहेत 19. ओव्हर नंबर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 19 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. संघर्ष पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा या सर्व गोष्टींचा उल्लेख इथे होतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल अलॉंग द ग्रास. बॉल चालाय मिड ऑफला. प्रोटेक्शन आहे. फेकी खराब होते. कलेक्शन देखील खराब झाले. आंखों ही आंखों इशारा किया. सिंगल आसानी से चुरा लिया. सिंगल आसानी से चुरा लिया. सिंगलच्या जोरावरती पुन्हा टीमची धावसंख्या पुढे जाते. आता धावफलकावरती धावा पाहतोय 20 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा. इथे फुलटोस बॉल आहे. चुकीला माफी नाही आहे. बॉल चालला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला गोशानकी क्षेत्र आहे. यावेळेला पुन्हा मिळते सिंगल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 21. बॉल शिल्लक या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल. पाणी दे ना दादा. 21 धावा. शेवटचा बॉल. इथे पहा चांगला बॉल. कटरचा वापर येतोय. बॉल आतमध्ये आलाय. इथे मी ते सिंगल. सिंगल बरोबर ओव्हरची होती समाप्ती. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 22. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 22 विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होतोय. स्वतःचं पहिलं आणि टीमच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती करतोय परिवर्तन. बॉलर आलेत दुर्गेश. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकार आलेत. ओमकारच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. ओव्हर नंबर 3 ला 2 ओव्हरचा खेळ संपलाय मित्रांनो. धावा झालेल्या आहेत 22. कुठल्याही प्रकारची विकेट्स गमावली नाही. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे पहा फटका चांगला आहे. परंतु पाहू शकाल एक्झिक्यूट झालंय की नाही. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. याही वेळेला झेल निसटलीये. कॅचेस विन द मॅचेस. वारंवार झेल किती महत्वाचा असतो मित्रांनो याचा देखील इथे पहा झेल दिलाय. धरतीला दान. दोन्ही फलंदाजाला जीवनदान मिळालाय.
आता करणला देखील जीवनदान मिळालाय. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. मदतीने टीमची धावसंख्या 23. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पुन्हा चांगला बॉल आहे. क्या बात आहे. कटरचा वापर होतोय. पडल्यानंतर बॉल न घेतला. विकेट कीपर सावेत. क्या बात आहे. चेंज ऑफ द पेस. स्विंग अँड मिस. चांगला बॉल. कटरचा वापर. पडल्यानंतर बॉल न घेतला. विकेट कीपरचा वेध. चांगल्या बॉलची स्पिचिंग आपण बॉलर ओमकारला पाहतोय. इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. वाईडवर्कर अक्षरशः खोदून काढलाय परंतु फिल्डिंग चांगली होते. क्या बात आहे. अप्रतिम एफर्ट्स. चांगला फटका. फिल्डिंग देखील तशाच प्रकारची चांगली होते. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमला. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 25 धावा. इथे फटका चांगला आहे. जीवनदान मिळालाय. त्या बॉल संधीचं सोनं. बॉल स्वीट साऊंड लांब गेलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. यश नावाचं वादळ अक्षरशः बरसलाय. आपल्या नावामध्ये यश आहे माझ्या मित्रा. क्या बात आहे. कमबॅक केलाय. इम्प्रेस केलाय. या यश नावाच्या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केलाय. अप्रतिम फटकेबाजी करतोय. हल्ला बोल केलाय. इथे पहा कोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. इथे पहा एकच मिळते. क्या बात आहे. सिंगल डबल. मित्रांनो असं म्हणतात ना कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. एखादे मोठे फटके आल्यानंतर सिंगल डबल रोटेट करायला शिका. क्या बात आहे. अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट. इथे पाहू शकाल फटका बसलाय बॉलच्या खाली. फिल्डर आता चुकी होणार नाहीये. अक्षय सारखी भिंत आहे. अक्षयच्या हातामधून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि फलंदाज करण गॉन गॉन गॉन. कक्षाशी संपर्क साधावा. मामो. चला 32 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न होतोय. 32 धावा. 1 विकेटचं नुकसान झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय युनाइट नंबर 3 मध्ये. राजू दिघे या खेळाडूला देखील आपण घनसोली टीमच्या माध्यमातून खेळताना अनेक वेळा पाहिलाय. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय युनाइट नंबर 3 मध्ये. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पंच परमेश्वर. चला टाइमर सुरू आहे. केटी स्पोर्ट संघ. चला टाइमर सुरू आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपला ओव्हर संपवायची आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर आले अक्षय. इथे पहा बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगला बॉल. रन मिळणार नाही. यशला थोडा थांबवलाय. चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. अक्षयला आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये खांद्यावरती जिम्मेदारी त्यांच्यावरती सोपवलेली आहे. इथे पहा फटका चांगला आहे. बॉलची इनसाइड एज घेते. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. इथे मी ते घोषांकी क्षेत्र आहे. पंच आमच्यापर्यंत बतायत की हा सिंगल आहे. सिंगलच्या बरोबर 1 रनच्या बरोबर टीमची धावसंख्या 33च्या घरामध्ये. 33 ला 1 विकेटचं नुकसान झालंय टीम अनवी 11 या टीमचं. इथे पहा क्या बात आहे. चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी आहे. सबमरीन डिलिव्हरी. चांगला बॉल. थ्रो खराब होता. बॅकअप चांगला मिळालाय. क्रिकेटमध्ये बॅकअप कॉलिंग किती महत्वपूर्ण असतात. यस पंच 22 आहे का. यस 22च्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये रन ऍड होते. सिंगलच्या बरोबर सिंगलच्या जोरावरती धावा पुढे जाताना दिसत आहेत. 34च्या घरामध्ये 34 धावा.
34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर असताना कमबॅक केलाय अक्षयने. कमबॅक केलाय अक्षयने. बरोबर 3 बॉल हाताळले. अचूक टप्पा, लाईन, लेंथ, अँगल, रिझम या सर्व काही गोष्टी त्याच्याकडे आहे. चांगल्या टप्प्याचा वापर अक्षय करतोय. कमबॅक केलाय. संघ थोडा अडचणीमध्ये होता, बाहेर काढतोय. इथे लो फुल टॉस बॉल आहे, पिक केलाय. बॉल थांबणार नाही आहे. एक टप्पा घेत बॉल गॅप मधून निघालाय. बॉल आर पार, बॉल सीमा फरार. येतोय चौकार. असं म्हणतात ना मित्रांनो, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. सरड्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो, यशला पाहून राजूने रंग बदललाय असं म्हणायला हरकत नाहीये. चौका ठोकलाय. पुन्हा एकदा बॉलर अक्षय निघालाय. इथे स्लोअर वन, त्या बॉलला पिक केलाय. बॉल लांब गेलाय. ओ माय गॉड, भरपूर लांब. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. सहा धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 44च्या घरामध्ये 44. 44 धावा आता बरसलाय. राजू देखील अक्षरशः कडक उन्हामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं हे नाव टीम घनसोली या टीम मध्ये खेळत असतो मित्रांनो. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने बॅटिंग आणि बॉलिंगच्या बळावरती अनेक गाजवलेले आहे. फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाही. बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल थांबणार नाहीये. बॉल 6 धावा. षटकार. गोलंदाजांवरती फुल टोल वसूल केलाय. फुल टोस होता, फुल टोल भरावा लागलाय. 6 धाब्यांच्या मदतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहे अणबी 11 टीमच्या. 50 धावा ऑरेंज कॅपच्या रेस मध्ये आहे. यश सध्या ऑरेंज कॅप वरती आहे. बालदोस्तीचे जे खेळाडू गेटच्या इथे बसले त्यांनी कृपया करून मागे बसावं. तुम्हीच आत बसल्यावर प्रेक्षक पण आतच बसतील. चला डीजे मास्टर आकाश, आपण कुठे असाल तर या. पुढील होणारा सामना रुद्रांश रॉयल्स विरुद्ध बालदोस्ती किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधारकाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर यायचे. इथे पहिलाच बॉल दुर्गेश केले. स्वॅग से करेंगे स्वागत. दुर्गेश केले षटकाराने स्वागत. हल्ला बोल केलाय. यश, मी मगाशी उल्लेख केला सर, या खेळाडूला जर सुवर्ण संधी मिळाली त्या संधीचं सोनं करतोय. अप्रतिम फलंदाजी करतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. क्या बात आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय. सध्या बरसलाय. यश देखील बरसलाय. दुर्गेशला कमबॅक करावं लागेल. बॉलर पुन्हा निघालाय. दुर्गेश, इथे फटका चांगला आहे. यावेळेला फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर. आता पाहू शकाल इथे पहा, कॉलिंग थोडासा ताळमेळ चुकला होता परंतु कॅच निसटली नाही आहे. पकडली जाते कॅच. यश गॉन गॉन गॉन. अक्षयने आमच्या आमचे स्कोरर जी तेजस म्हणतात की अक्षयने दोन्ही झेल टिपलेले आहे. पहा, स्कोररची भूमिका कोणाला म्हणतात, संपूर्ण गुणलेखकाची भूमिका कोणाला म्हणतात. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, झेल, संपूर्ण लेखाजोखा, स्कोरबोर्ड, कोण विकेट घेतोय, कुठला खेळाडू षटकार ठोकतोय, या संपूर्णची माहिती माझ्या बरोबर तेजस जुडलाय. पहिल्या मॅच मध्ये 27 धावा केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 31 यशने केल्या. ऑरेंज कॅप वरती सध्या तो आहे. शुभम यावेळेला फटका मारण्याचा मानस. मोठा फटका. बॉल चाला बॅकवर्ड पॉइंट. कव्हर पॉइंटला खराब फिल्डिंग होती. सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती राजूकडे स्ट्राईक असेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आता 57 धावा. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. स्लॉग ओव्हर मार्गस्थ आहे. चला यश, आपण ऑरेंज कॅप घेण्यासाठी लगेच पहिल्या इनिंग नंतर आपण या आणि ऑरेंज कॅप घालूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. यश, घेतली पण का लगेच? ऑरेंज कॅप परिधान झाली देखील. यश, आपण कॅमेरामॅन मध्ये टिपणार आहोत त्या फोटो देखील. इथे पहा, खोलवट टप्प्याचा बॉल इंटू द ब्लॉक होल खोदून काढलाय. सिंगल मिळते. डबल घेण्याचा मानस. इथे राजूचं कॉलिंग
आणि यस राजूला जावं लागेल. डायरेक्ट हिट. राजू स्वतःवरती नाराज आणि राजू बाद होतोय. पाणी आले का बघ ना. आज दे गरम आहे पाणी आहे ना. राजू इथे परतलाय. स्वतःवरती नाराज देखील झालाय कारण त्याला माहिती होतं माझ्याकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्वपूर्ण होती. आता तो परतलाय. धाबा झालेल्या आहेत 58. अजूनही बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या डावाचे 2 बॉल. धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय 58. 58 धाबा. अजूनही 2 बॉलचा के शिल्लक. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा चांगला बॉल आहे. चांगला बॉल. कटरचा वापर. सिंगल घेण्याचा मानस. आखो आखो इशारा किया. क्या बात आहे. सिंगल कंप्लीट होते. चिकी सिंगल. बाईचा इशारा पंचांचा आलाय. बाईच्या स्वरूपामध्ये ही रन ऍड होते. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 59च्या घरामध्ये. 59 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. एकूण 60 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुर्गेशने कमबॅक केलाय. पहिला बॉल षटकार खाल्ल्यानंतर. इथे पहा खोलबट टप्प्याचा बॉल आहे. खोदून काढला. गॅप मध्ये बॉल चालला. गॅप मधून बॉल थांबणार नाही आहे. बॉल आर पार. बॉल सीमा फरार. येतोय चौकार. चला पहिला डाव संपलेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर धाबा झालेल्या आहेत 63 आणि 64 धाबांचं डोंगर. 64 धाबांचं पहाटलाग तुम्हाला करायचंय. या धाबा कशा रीतीने चेसिंग होणार. या धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होणार. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा. पाहत रहा. सीडी प्रीमियर लीग 2025 चा महासंग्राम. आपण जाऊया थोड्या वेळासाठी. जोडी मैदानावर पाठवायचे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. चला बॅटर पाठवून द्या कारण तब्बल आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत. चला बॅटर पाठवा प्लीज विनंती करतोय. सलामीची जोडी लगेच पाठवा कारण फिल्डिंग लावून झालेली आहे. आपण पाहू शकाल पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. रुद्रांश नाणेफेकीचा कॉल विशाल दादा यांच्या हस्ते होत आहे. हेड हेड. रुद्रांश यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून पाहूया आपण तिथे प्रत्यक्ष काय निवडतात. फिल्डिंग करू.
हॅलो चला 64 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन होतोय. 3 2 1 0. लेट्स प्ले. राजू ऑन द मार्क. व्हेरी फर्स्ट बॉल. 64 धाबांचं डोंगर. पहिला बॉल शैलेशचा पहा. पहिलाच बॉल. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. सन्मान दिलाय. पहा शांत संयमाचं क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट इथे होतोय. संयमाचं क्रिकेट आपण पाहतोय. राजूला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय. इथे पहा चांगला बॉल. कटरचा वापर. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. पहा पडल्यानंतर बॉल शरीराचा वेध घेतलाय. आपण पाहू शकाल एमटीसीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत साता समुद्राच्या पलीकडे या वाहिनीवरती एमटीसी या वाहिनीवरती आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सीडी प्रीमियर लीग मध्ये. इथे स्लोर वन. कमी गतीचा बॉल. क्या बात आहे. 1 13 तो 1 मेरा. मी पण कमी नाही आहे. मित्रांनो 1 13 तो 1 मेरा. तू शेर तो मैं सव्वा शेर. क्या बात है. तू हीरो तो मैं तेरा हीरो. क्या बात है. अफलातून स्ट्रोक. बॉल थांबणार नाही आहे. कमबॅक केलाय. आक्रमण केलाय. बरसलाय. राजू पुन्हा निघालाय. इथे पहा भन्नाट वेग. क्या बात है. प्रचंड वेग धारण केलाय. तू शेर तो मैं सव्वा शेर. भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. असं म्हणतात ना मित्रांनो. खेल ताज का हो या जिंदगी का हो, अपना एक का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाय. क्या बात आहे. जिंकायची खरी मजा तेव्हाच येते माझ्या मित्रा. समोर लढणारे तसेच पाहिजे. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. बॉलर पुन्हा निघालाय. राजू ऑन मार्क. इथे पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला. अलॉंग द ग्रास. क्या बात आहे. बॉल थांबणार नाही आहे. बॉल मित्रांनो. ना कद बड़ा ना मंज बड़ा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. काय आक्रमण केलाय. क्या बात आहे. काय सामना रंगलाय माझ्या मित्रा. अप्रतिम. इथे पहा सेन्सिबल क्रिकेट आहे. संयमाचं क्रिकेट. कॅल्क्युलेटेड क्रिकेट. असं मगाशी उल्लेख केला मित्रांनो. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे माझ्या मित्रा. सन्मान इथे दिलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावांचं लक्ष गाठत असताना धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त दुहेरी अंकांमध्ये 10 या आकड्यावरती 10 धावा. थँक्यू. रोशन शेलार यांनी स्टेजशी संपर्क साधावा. बर्फ संपलेला आहे. लवकर यावे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित झाली आहे. धावा झालेल्या आहेत 10. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती किरण. चला किरण जरा घाई करायची. तुम्हाला देखील तोच नियम सर्वांसाठी लागू राहणार आहे. 10 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आता बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आलेले आहेत निलेश. धावा स्कोर कार्ड वरती 10. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये किरणला पाहतोय. इथे फुल टॉस बॉल आहे. फटका बसलाय की काय, एक्झिक्यूट झालंय की नाही हे पाहावं लागेल. इथे चुकी होणार नाही. करंट किरण ठरलाय गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती परतलाय. गोल्डन डकचा शिकार होतोय. शून्यावरती
त्याला मिळालाय परतीचा इशारा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 64 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय म्हणजे इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल पासून काम चालणार नाही माझ्या मित्रा. आक्रमण करावं लागेल. कुठला एखादा गोलंदाज टार्गेट होणार. शैलेशच्या माइंड मध्ये काय प्रश्न पडत असेल हे त्याला माहिती आहे. त्याला माहिती आपण इथून पुढे कसं जाऊ शकतो हा संपूर्ण लेखाजोखा त्याच्या माइंड मध्ये काय चाललंय हे पाहणं आवश्यक राहणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. युनाइट नंबर 3 मध्ये भागवत हा खेळाडू उतरलाय. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा चांगला फटका सजवलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. यश आहे. चांगली फिल्डिंग करतोय सध्या. ऑरेंज कॅपला तुम्ही त्याला पाहताय. सिंगल मिते सिंगलच्या जोरावरती सिंगलच्या मदतीने एकावरती एक 11च्या घरामध्ये 11 धाबा. 64 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. कसं टार्गेट सोपवणार कसं चेसिंग होणार हे पाहणं आवश्यक राहणार आहे. इथे कमी गतीचा बॉल. क्या बात आहे. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. शैलेशच्या बॅट मधून धमाका. बॉल आउट ऑफ द शैलेशचा मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो. हा खेळाडू जर असेल कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत तर आपल्या हाती हा सामना फिरवू शकतो अशी बॅटिंग सध्या तो करतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल आहे. चांगला बॉल. वापर पहा कटरचा होतोय. स्विंग अँड मिस. चेंज ऑफ द पेस. कमी गतीचा बॉल. डोक्याचा वापर इथे होतोय. धाबा झालेले आहेत 17. इथे पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे कमबॅक केलाय. किरणचं कौतुक करेल. आता कमबॅक केलाय. तू मला षटका ठोकू शकतो तुला मात्र मी बीट करेन. क्या बात आहे. कमबॅक केलाय. चांगला संघर्ष चांगलं युद्ध चांगलं महायुद्ध या मॅच मधून आपण पाहतोय. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पाहू शकाल अलॉंग द ग्रास बॉल झाला डीप मध्ये. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होती. चांगला थ्रो देखील आलाय. सिंगलच्या बरोबर ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 18. थोड्याच वेळामध्ये आम्ही रिक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि डीजे मास्टर आपण ठोका. बॉल करायचे आहे 46. 18 बॉल आणि धाबा तुम्हाला करायचे आहे 46. आता आक्रमण करावं लागेल. बॉलर कुमार आलेले आहेत. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. फंबल होते परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा रेषा आर पार. बॉल फरार. चौकारांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धाबा झालेल्या आहेत 22. आता 17 मध्ये करायच्या 42. धाबा झालेल्या आहेत 22. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. एका हाती किल्ला लढतोय. संघर्ष करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा भरपूर वेगाने सुरू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. सर कुठलाही संघ सहजासहजी हार मानायला तयार नाही आहे. कुठलाही संघ सहजासहजी गुडघा टेकायला तयार नाही आहे. संघर्षाची लढाई कोणाला म्हणतात या मॅच मध्ये पाहताय. इथे पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. चेंज ऑफ द पेस. कमी गतीचा बॉल. बॉल घेतलाय विकेट कीपरचा भेद. चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. चांगला अँगलला बॉल रिलीज झालाय. इथे रन मिळणार नाहीये. चांगला बॉल. इथे पुन्हा एकदा कमी गती. याही वेळेला शैलेश सारख्या बलाढ्यवान खेळाडूला सावरलंय. कुमारचं कौतुक करेल. ज्या आपल्याकडे जो लाईन आहे आपल्याकडे जो अँगल आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टींना रिस्पेक्ट आहे. एक सचिन रमेश तेंडुलकर
आणि दुसरा आपला यॉर्कर ब्रह्मास्त्र, या दोन गोष्टींना आदर आहे. परंतु या मॅच मध्ये पाहू शकाल कमी गतीचा बॉल होतोय, तरी देखील डॉट बॉलची सांगता होते. सलग 4 डॉट बॉल फेकलेले आहेत. या कुमारचं कौतुक करावं लागेल, संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न तो करतोय. शेवटचा बॉल, इथे फुल टोस बॉल होता, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल चाललाय, इथे बॉल थांबणार नाहीये, बॉल चौकार. आणि रन काढ तुम्हाला आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत. बारा बॉल 38 धावा तुम्हाला करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती यश आलाय, सिंगल मिळते, सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 27, 27 27च्या घरामध्ये. सत्तावीस धावा धावफलकावरती पाहतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार, यश निघालाय, इथे चांगला फटका सजवलाय, बॉल चाललाय गॅप मध्ये, बॉल याही वेळेला थांबणार नाहीये, याही वेळेला तोच क्षेत्र निवडलाय, बॉल सीमा पार, चौकार. बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. इथे फटका चांगला आहे, स्वीट साऊंड ओपन झालाय, बाट मधून टाका पास झालाय, बॉल आउट ऑफ द पार्क, बॉल सीमा रेषा पार, षटकार. बरोबर टीमची धावसंख्या 37च्या घरामध्ये, 37 धावा. इथे याही वेळेला उडवण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, घोषाणकी क्षेत्र आहे, सिंगल बरोबर एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 38. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा घोषाणकी क्षेत्र आहे, याही वेळेला सिंगल मिळेल, आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, सध्या धडपड करतोय शैलेश, एका हाती किल्ला लढण्याचा प्रयत्न तो करतोय. एका धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 39च्या घरामध्ये. शेवटचा बॉल, 64 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. आता सिंगल डबल पासून काम चालणार नाही, आक्रमण करावं लागेल. मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर आक्रमणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, आक्रमणच करावं लागेल. 39 धावा धावफलकावरती पाहताय. शेवटचा बॉल, इथे शेवटच्या बॉल वरती आलाय, बॉलला पाठवलाय, लांब लचक, बॉल सीमा पार, येतोय षटकार. कमबॅक केलाय,
सामना पराभूत झाला तरी चालेल माझ्या मित्रा, कारण मी हार मानणारा खेळाडू नाही. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. धावा झालेल्या आहेत 45 झालेले आहेत. आता तुम्हाला करायचे आहेत येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. काय होणार? फुल हाय व्होल्टेज मुकाबला. काय होणार, काय बिघडणार हे पाहणं आवश्यक राहणार. चला पंच परमेश्वर, टाइमर सुरू आहे. 6 बॉल 19 धावा. काय होणार? फुल हाय व्होल्टेज मुकाबला. दिलो की धडकने बजाने वाला सामना. शैलेश कडे स्ट्राइक जाणार का? शैलेश शेवटच्या क्षणापर्यंत लढणार का? हा प्रश्न देखील पडलाय. येणारे 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. काय होणार, काय बिघडणार हे पाहणं आवश्यक राहणार आहे. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. बॉलर आलेले आहेत. साहिल, ज्याच्या खांद्यावरती साहिल पवार कडे पर्पल कॅप आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती साहिल माने आलाय. ओव्हर नंबर 5 संपूर्ण मॅच ची जबाबदारी. स्लॉग ओव्हर, हणामारी षटक. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल निघालाय ओव्हर द विकेटने. इथे पहा सिंगल वरच समाधान मानावं लागेल. कदाचित सिंगल वरच समाधान मानावं लागेल. हे चांगलं क्रिकेट आहे, हे चांगलं क्रिकेट आहे. 5 बॉल 18 धावा. 5 बॉल 18 धावा. काय होणार? राजू चर्चा करतोय कुठल्या बॉल वरती तुम्हाला टाकायचं आहे, लाईन कुठे टाकायचंय, कुठे तुम्हाला बॉलची पिचिंग करायचंय, हा संपूर्ण माहिती आपण पाहतोय. 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. काय होणार, काय बिघडणार? चला 5 मध्ये करायचे आहेत 18. चला साहिल, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेताय, प्लीज विनंती करतोय. साहिल प्लीज माझी विनंती आहे. राजू जरा घाई करा. 5 बॉल 18 तुम्हाला करायचे आहेत. इथे कमी गतीचा बॉल, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला शॉट ओव्हर द कव्हर केलाय. सिंगल, दुसऱ्यांचा प्रयत्न होणार का? आणि 2 धावा. इथे पहा, एकेरीला दुहेरी मध्ये, सिंगलला डबल मध्ये, चित्त्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आता 4 मध्ये करायचं आहे 16. 4 मध्ये करायच्या 16. 16ला बॉलर मारेल डोळा की बॅटर मारेल डोळा हे पाहणं आवश्यक राहणार आहे. 4 बॉल 16 धावांची आवश्यकता. बॉलर पुन्हा तयार. साहिल ओव्हर द विकेटने निघालाय. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. इथे चांगला बॉल आहे. चांगला टप्पा वापरलाय. चांगला कमबॅक केलाय. आता 3 बॉल 16. प्रत्येक बॉल तुम्हाला सीमारेषा ओलांडावी लागेल. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. आक्रमणच करावं लागणार आहे. आक्रमणाशिवाय अर्थ नाही आहे. चला राजू, प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेत बसू नका, प्लीज विनंती करतोय. आपण एक प्रोफेशनल खेळाडू आहे, एक व्यावसायिक खेळाडू, तुमची ओळख असते, सातत्याने तुम्हाला मी पाहतो. 3 बॉल 16 फ्लॅट गेलाय. ओ माय गॉड, कॅच पकडली की मॅच पकडली आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल वर्ल्ड कप ची स्पर्धा होती. डेव्हिड मिलरची झेल सूर्यकुमार यादवने कशी टिपली आहे आणि यशने कशी टिपली आहे. ओ माय गॉड, ठोकाडी इज इन. झालेलं वर्ल्ड कप तुम्हाला आठवत असेल मित्रांनो. बॉलिंग करत होता हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवने ती कॅच पकडली की वर्ल्ड कप पकडली आहे. तो झेल इथे अविस्मरणीय आपण घनसोलीच्या क्रीडांगणावरती पाहतोय. या यश या खेळाडूला सध्या ऑरेंज कॅप वरती तो खेळतोय. आता 2 बॉल 16 करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. याही वेळेला कॅच निसटली आहे. सिंगल मिळते. धाबा वाचवलेल्या आहेत. चांगला प्रयत्न त्याचा देखील झालाय. एका बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच. ज्या टीमने टॉस जिंकले निर्णयाची अंमलबजावणी करा. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. 1 बॉल धाबा करायची आहे तुम्हाला 15.
इथे चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी आणि सामना इथून जिंकले टीम अनवी 11. सलग 2 मॅच त्याने देखील जिंकले. वेल प्लेड अनवी 11 आणि हार्डलक बॅडलक टीम केपी स्पोर्ट्स. थँक्यू. दुर्गेश चोरगे यांनी स्टेजवर येऊन तुम्ही इलिजिबल झालात, कमिटीचा टी शर्ट घालावा. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, फिल्डर ऑफ द मॅच ठरलाय अक्षय आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर ऑरेंज कॅप बॉय यश. आपण यशची देखील थोडी चर्चा